पुण्यात एटीएसची मोठी कारवाई। अल कायदा संशयित जुबेरला अटक करत कट्टरतावादी साहित्य केलं जप्त। होम ग्राउंडवरच एकनाथ खडसे यांची नगर परिषद निवडणुकीतून माघार। इंदापूरमध्ये भरत शहा यांना उमेदवारी मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य। अजित पवार मनोज जरांगेंना घाबरले आहेत, नवनाथ वाघमारे यांचा आरोप। एटीएसच्या कारवाईत अल कायदा संशयिताकडून कट्टरतावादी साहित्य जप्त करण्यात आलंय। काही दिवसांपूर्वी जुबेर हंगरगीकर या सोलापूरच्या तरुणाला एटीएसनं ताब्यात घेतलं होतं। अल कायदा संघटनेशी संबंधित त्याचा संबंध असल्याच्या संशयातून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। आता त्याच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे। पुण्यात तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या या तरुणाकडे अल कायद्यासह कट्टरतावादी साहित्य, बॉम्ब निर्मितीचं मार्गदर्शन असलेलं साहित्य तसंच जिहाद प्रशिक्षणाची पुस्तकं आढळून आली आहेत। या सर्व बाबी समोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे। जुबेर संदर्भात अनेक गंभीर गोष्टी समोर आल्यात। तो देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अनेक कट्टर सोशल मीडिया ग्रुपचा सक्रिय सदस्य होता। त्याच्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये अल कायद्याशी संबंधित अनेक डिजिटल मासिकं आढळली आहेत। तो केवळ कट्टर विचारांचं वाचन करत नव्हता, तर आयडी, स्फोटकं आणि गनिमी युद्ध याचं ज्ञान देखील मिळवत होता। या सर्व गोष्टींच्या प्रशिक्षणाचं त्याच्याकडे चांगलं ज्ञान असल्याचं देखील तपासात समोर आलं आहे। मुक्ताईनगरच्या प्रतिष्ठेच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीतून खडसेंनी माघार घेतली आहे। राष्ट्रवादीची ताकद शहरात नाही तर ग्रामीण भागात असल्यानं आम्ही मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक मोजक्या 4-5 जागांवर लढवणार आहोत अथवा कदाचित निवडणूक लढवणारच नाही, अशी महत्त्वाची घोषणा आज एकनाथ खडसे यांनी भुसावळ शहरात केली। मुक्ताईनगरच्या प्रतिष्ठेच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीतून शरद पवार गट माघार घेत असल्याचंही एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे। इंदापूर राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष राजीनामा देणार, भाजपसह नवी आघाडी करणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी इंदापूरचे आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर नाराजी व्यक्त करत पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय। भरत शहा यांना पक्षात घेत अजित पवार आणि दत्तात्रय भरणे यांनी शहा यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यामुळे गारटकर नाराज झाले होते। त्यामुळे त्यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतलाय। आता ते शरद पवार गटाचे हर्षवर्धन पाटील, भाजपचे प्रवीण माने यांच्यासोबत कृष्णा भीमा विकास आघाडी स्थापन करत नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करणार आहेत। याबाबत प्रदीप गारटकर यांच्याशी संवाद साधलाय एलएस मराठीचे प्रतिनिधी सुंदर कुसाळकर यांनी। ही आत्ताची उद्याची होत असलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं काही निर्णय इंदापूर नगरपालिकेमध्ये पक्षश्रेष्ठींनी घेतले, विशेषतः आमच्या इथले मंत्री यांचा जो हट्ट जो होता की पैशावाला उमेदवार दिला पाहिजे, त्या विषयावरती माझं त्यांचं मतांतर झालं। माझं असं म्हणणं होतं की नगरपालिका ही सेवेचं साधन आहे, त्या ठिकाणी चांगले कार्यकर्ते निवडून पाठवता येतात। यामध्ये पाठवत असताना आपल्या पक्षात ज्यांनी तुम्हाला आमदार मंत्री करायला ज्यांनी कष्ट घेतले त्यातले त्या तोडीचे 4-5 कार्यकर्ते आहेत, त्यांना तुम्ही तिथं निवडून पाठवू। आणि निवडून पाठवत असताना आमची इथले जे इथले पारंपरिक विरोधक आहेत त्यांची पण ह्या निवडणुकीत भूमिका अशी होती की तुम्ही घड्याळावरती जरी उमेदवार दिला तर आम्ही तुमचाच उमेदवार निवडून देऊ। इतकी निवडणूक सोपी असताना हा उद्योग एका व्यक्तीसाठी आणि तो फक्त पैसेवाला आहे म्हणून प्रचंड मोठी कर्तबगारी आहे, खूप मोठं काम आहे, तर त्याच्यासाठी असा उद्योग करणं समजू शकतो आम्ही। अजित पवार मनोज जरांगेंना घाबरलेत, पवार जातीयवादी, नवनाथ वाघमारेंचा घणाघात। अजित पवार हे मनोज जरांगे यांना घाबरले आहेत। विजयसिंह पंडित यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ज्या पंडितांचा बीडशी काहीही संबंध नाही अशांना पुढे करून योगेश क्षीरसागर यांना संपवण्याचा डाव रचला जातोय। यावरून दिसून येतंय की अजित पवार किती जातीवादी आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते नवनाथ वाघमारे यांनी केलाय। अजित पवार असे ओबीसींना जर टार्गेट करत असतील तर ते बीडच्या पालकमंत्री पदावर राहण्याच्या अधिकारात नाही, असं वाघमारे यांनी म्हटलं आहे।